देगलूर आगारात 5 नवीन राजमाता जिजाऊ एसटी बसांचे लोकार्पण आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांच्या हस्ते सोहळा संपन्न। आपण पाहायला सुरुवात केली आहे दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क। देगलूर आगाराच्या इतिहासात आज आणखी एका विकास कामाची भर पडली आहे। प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देगलूर आगारात नव्याने दाखल झालेल्या राजमाता जिजाऊ या 5 अत्याधुनिक एसटी बसांचे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात पार पडले। या बसांचे लोकार्पण देगलूर बिलोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी आगार प्रमुख अक्कुलवार यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख गंगाधर तमलूरकर, शंकरराव भाटापूरकर, डॉक्टर शिकारी मनोहर देगावकर, मिलिंद कावळगावकर, अजित पाटील नारळकर, राजू कावटवार, शंकर अण्णा कांतीवार, अशोक साखरे तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकार्पणानंतर आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी नव्या बसमधून प्रवास करत बसमधील सुविधांची पाहणी केली आणि प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या। त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध मिर्जापूर मंदिरात जाऊन दर्शन घेत राज्य परिवहन महामंडळाच्या प्रगतीसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। या नवीन बसांमुळे देगलूर आगाराच्या सेवेत मोठी भर पडणार असून प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। या लोकार्पण सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले। कॅमेरामन शेख सलमानसह प्रतिनिधी सय्यद समी, देगलूर, नांदेड। देगलूर शहरामध्ये राजमाता जिजाऊचे आज 5 नवीन बसेस लोकार्पण सोहळा आज देगलूर बिलोलीचे लोकप्रिय आमदार जितेश रावसाहेब अंतापूर यांच्या हस्ते आज संपन्न झाला आणि आपण पाहू शकता की आज देगलूर शहरामध्ये 5 नवीन बसेसचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि आपल्या सोबत जितेश रावसाहेब अंतापूर देगलूर बिलोलीचे लोकप्रिय आमदार सर काय सांगाल की आज देगलूर शहरामध्ये आज नवीन 5 राजमाता जिजाऊ बसेसचे 5 उद्घाटन झाले आणि आपल्या हस्ते परवा सुद्धा इलेक्ट्रिक बसेस सुद्धा उद्घाटन झालेलं आहे। देगलूर बिलोलीच्या सेवेमध्ये आणखीन एक भर पडलेली आहे। देगलूर बिलोलीच्या जनतेच्या प्रवासाच्या सेवेकरिता आज राज्य शासनाने राजमाता जिजाऊ या बसेस आपल्याला दिलेल्या आहेत। मी राज्य शासनाचे प्रथमतः राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो। परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपला हा सीमेवर्ती भाग आहे, या भागातील नागरिकांना नांदेड या ठिकाणी जाण्यासाठी अतिशय महत्वाची म्हणजे ही वाहिनी आहे। या वाहिनी अशा प्रकारच्या देणं हे गरजेचं होतं। मागे या बसेसचा तुटवडा होता। निश्चितपणे आपल्या देगलूर बिलोली करिता 23 बसेस या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत। आता त्यापैकी काही बसेस देगलूरला आहेत, एक 4 दिवसांनी 5 दिवसांनी बसेस जे बिलोलीमध्ये येणार आहेत। अशा प्रकारे आपल्या देगलूर बिलोलीच्या सेवेकरिता, प्रवाशांच्या सेवेकरिता एक चांगल्या दर्जाच्या आता राजमाता जिजाऊ या रूपानं आपल्याला प्रवाशांच्या सेवेकरिता बस या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत। आणि निश्चितपणे प्रवासी आपण पाहतात, बरेच प्रतिनिधी माझ्या सोबत आहेत, प्रवासी देखील या गोष्टीचा आनंद घेतीलच। निश्चित प्रवाशांना या बसेस नवीन दर्जाच्या मिळाल्यामुळे एक चांगल्या दर्जाची सेवा देखील यापासून मिळणार आहे। ज्या मागे इलेक्ट्रिकच्या बसेस आल्या होत्या त्या चांगल्या सस्पेन्शनच्या होत्या, त्याच्यामुळे प्रवाशांना कुठलेही आदळआपट, कुठेही प्रवाशांना चांगल्या दर्जाचा प्रवास एक प्रायव्हेट गाडी मधून जाण्यापेक्षा एक हक्काच्या गव्हर्नमेंटच्या गाडीमधून जाण्याचा योग या निमित्ताने येणार आहे। तर देगलूर आगारामध्ये जसं बस स्थानक आहे, डेपो मध्ये अनेकदा पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं देगलूर शहरामधल्या ज्या लोकांच्या ज्या येण्या जाण्याच्या मेकानिक आहेत त्यांना सुद्धा आज कमतरता भासत आहे। बस स्थानकाचं एक लोकीकरण नाही, त्यासाठी आपण काय करतो? 2 विषय आहेत यामध्ये। देगलूरच्या जुन्या बस स्टँड करिता त्या ठिकाणी निधी मंजूर आहे, त्याचं काम चालू आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम थांबलेलं होतं, परंतु MD कुसेकर साहेबांशी माझं यावरती बोलणं झालं। परिवहन मंत्री साहेबांशी माझं पत्रव्यवहार या संदर्भात झालेला आहे। या बाबतीत कारवाई चालू आहे। जे काम रुकलेलं आहे ते काम चालू झालेलं आहे। ते थोडं संथगतीने त्यांना तांत्रिक अडचणी आल्यामुळे ते थांबलं होतं, परंतु तीही अडचण दूर झाली आहे। तेही आता लवकरात लवकर चालू होईल आणि ते सुद्धा बस स्थानक एक चांगल्या दर्जाचं होतंय। मी स्वतः परिवहन मंत्र्याकडे म्हटलं की
माझा मतदारसंघ हा सीमावर्ती आहे. या भागामध्ये चांगल्या दर्जाचं बस स्थानक नाही, तर या ठिकाणी चांगल्या दर्जाचं बस स्थानक देखील होणं गरजेचं आहे. त्यासाठी मी निधीची मागणी ही सुद्धा MIDCच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आहे. आणि निश्चितपणे तो निधी आपल्याला प्राप्त होऊन येत्या काळामध्ये एक चांगल्या दर्जाचं दोन्ही बस स्थानक हे निश्चितपणे दिसणार आहे. आणि निश्चितपणे आपण त्याच्या सुद्धा लोकार्पणाला एके दिवशी जाऊ. बसेस तर आपण आता भरपूर आगारला दिले आहोत, तर आता वाहक चालकांना सुद्धा याच्यामध्ये कमतरता आहे. येस, काल DPDCची नांदेडमध्ये बैठक झाली. त्या ठिकाणी ST महामंडळाचे कर्मचारी सर्व त्या ठिकाणी होते, उपस्थित होते. PC सुद्धा उपस्थित होते. त्यांना मी सांगितलं की जास्तीचे कर्मचारी आमच्या भागात द्या, की आमच्या भागातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात या बसेसमधून प्रवास करतो, या महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करतो. त्यांना एक चांगल्या दर्जाची सोयी सुविधा नांदेडकरता आणि इतर भागामध्ये जाण्याकरताही झाली पाहिजे. त्याकरता वाहन चालकांची जी संख्या आहे ती अपेक्षित पेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे जास्तीची संख्या त्याला देण्यात यावं याची नोंद कालच्या DPDC मध्ये घेतली. आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये तीही कर्मचाऱ्यांची संख्या भरून निघणार आहे. मुळात राज्यामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा होता, बऱ्याच गोष्टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घडल्या, परंतु आपल्या देवाभाऊंच्या मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा बराच विषय राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी यांनी सोडवलेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये कर्मचाऱ्यांचा सुद्धा प्रश्न सुटणार आहे. भागाभागामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी जी कर्मचाऱ्यांची संख्या अपेक्षित आहे ती सुद्धा भरून येताना दिसणार आहे. सर, विधानसभेत आपण देगलूर बिलोलीसाठी मतदारसंघात अनेक प्रश्न मांडल्यात, परंतु देगलूर शहरामध्ये अनेक जनतांना हा की देगलूर नांदेड बिदर नांदेड हा रेल्वेचा प्रश्न आहे. तो प्रश्न अनेक मार्गी लागत नाही, अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या रेल्वेच्या संदर्भातला निश्चितपणे हा विचार हा केंद्र पातळीला झालेला आहे. राज्य पातळीला मी स्वतः विधान भवनातल्या अधिवेशनामध्ये मी हा विषय मांडलेला आहे. निश्चितपणे या बाबतीत सर्वे देखील आज होतो आहे. या बाबतीत कुठे रुकावट नाहीये. आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने खासदार आहेत. मी सुद्धा त्यांच्यासोबत हा खरं तर केंद्र शासनाच्या अखत्यारीतला विषय जास्त येतो, राज्य शासनाचा देखील याचा हिस्सा आहे. त्यामध्ये माझा पाठपुरावा चालूच आहे. केंद्र शासनाच्या बाबतीत आपल्या जिल्ह्याचे सर्व सन्माननीय खासदार, आपले सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी सुद्धा हा विषय उचलून धरलेला आहे. त्यामुळे मला खात्री आहे गोपचडे साहेब आहेत ते जेवढे आपले खासदार आहेत त्या सर्वांनी देखील हा प्रश्न उचलून धरलेला आहे. येत्या काळामध्ये देगलूर बिलोलीला आपल्याला रेल्वेच्या बाबतीत न्याय मिळेल अशी मला स्वतःला खात्री या ठिकाणी आहे. आणि येत्या काळात हा जो सर्वे चालू आहे त्याला जो वेळ लागतो तो लागतोय, परंतु येत्या काळामध्ये ही सुद्धा मागणी आपली पूर्ण होईल देगलूर बिलोलीच्या जनतेची, याची मला खात्री आहे. देगलूर बिलोलीचे लोकप्रिय आमदार जितेश रावसाहेब अंतापूर होते आणि पाहू शकता की आज नवीन हा राजमाता जिजाऊ बसमध्ये प्रवासी म्हणून आज कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज बसलेले आहेत. शंकराना कंतेवर, अशोक साखरे, अनेक मोठे पदाधिकारी कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने आज या थाटामाटात राजमाता जिजाऊ या 5 नवीन बसांचे लोकार्पण सोहळा आज पार पडला आहे. देगलूर शहरामध्ये सैयद दैनिक जनतेचे मत, न्यूज नेटवर्क, देगलूर, नांदेड. देगलूर शहरामधून आता आपण मिर्झापूर या मंदिराच्या दर्शनासाठी आलो आहोत आणि सर्व प्रवासी म्हणून आज कार्यकर्ते पदाधिकारी देगलूर आगाराचे आगार प्रमुख अकोलवार सर आपल्या सोबत जोडले गेले आहेत. सर, आज नवीन बसाची आज 5 लोकार्पण सोहळा जितेश रावसाहेब अंतापूर यांच्या हस्ते पार पडला. मिर्झापूरचं दर्शन हे झालं आणि आज देगलूर शहरामध्ये काल परवाच नवीन 5 क्लेटरी बस आले होते आणि हे 5 भर झाले. काय सांगाल सर? आपल्याकडे बसची फार कमतरता होती आणि 7 इलेक्ट्रिकल बस आणि हे 5 राजमाता जिजाऊ हे गाड्या, हे 5 आल्यामुळे हे 5 गाड्या आपल्या नांदेडवर जे प्रवाशांना त्रास होत होता ते त्रास आता पूर्ण संपवण्यात येईल. कारण हे 5 गाड्या ते फक्त नांदेडसाठीच वापरण्यात येतील. आता तुम्ही थोड्या वेळ पहिले आमदार साहेबांचा इंटरव्ह्यू घेतो, त्याच्यामध्ये वाहक चालकाची कमतरता आणि डेपोमध्ये मेकॅनिकची कमतरता, त्या डेपोमध्ये पाणी पडल्यानंतर तळ्याचं स्वरूप होतं, याबद्दल तुम्ही माहिती दिलं का? हो, आम्ही वरिष्ठ लेवलला पूर्ण माहिती दिलेली आहे, पत्रावर सर्वांना केलेलं आहे, खासदार साहेबांना, आमदार साहेबांना, त्यानंतर आमच्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्यांना माहिती दिलेली आहे. अकोलवारवरती आपल्यासोबत आगार प्रमुख आणि प्रवासी मोठ्या संख्येने प्रवासी म्हणून आज मिर्झापूर येथील यात्रा करून आलेले आहेत आणि लाईव्ह टेलिकास्ट दैनिक जनतेचे मत या न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर देगलूर शहरामध्ये दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड.